दरम्यान MMRDAने सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवले होते असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे। तर MMRDAने परवानगी घेऊन ड्रोन उडवले असं पोलिसांनी म्हटले। BKC आणि खेरवाडीमध्ये सध्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मातोश्री बाहेर 2 ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळत होत्या, त्यामुळे हेरगिरी केली जाते का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। दरम्यान MMRDAने सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवले होते असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले। MMRDAने परवानगी घेऊनच ड्रोन उडवले। BKC आणि खेरवाडीमध्ये सध्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मातोश्रीच्या बाहेर जे ड्रोन घिरट्या घालत होते ते पोलिसांची परमिशन घेऊन MMRDA हे तिथे त्यांनी ते ड्रोन फिरवले होते। त्यांना काही सर्वे करायचा होता म्हणून। परंतु उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर, त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं। कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। त्यामुळे कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उबाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारे हे सरकार नाहीये, तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे। अगदी विरोधक असले तरी देखील त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी ही शेवटी राज्य सरकारवरच आहे। म्हणूनच मातोश्रीला देखील सुरक्षा पुरवलेली आहे। तेव्हा काळजी करू नये आणि उगीचच सहानुभूती मिळवण्याचे हे असे हास्यास्पद प्रयत्न करू नये।